निवडणूक लागलेली आहे आणि त्याची जबाबदारी आता आपल्याकडे देण्यात आलेली आहे. आपण प्रभारी या ठिकाणी निवडणूक आपल्या या ठिकाणी निवड झालेली आहे. आता साहेबांनी निवड केली आणि आमच्या जिल्ह्याचे जे पदाधिकारी आहे यांनी माझ्यावरती जबाबदारी टाकली. मी त्यांचं सर्वांचं आभार मानतो, अभिनंदनही करतो. आणि माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे पक्षाने ते आम्ही पूर्णपणे पार पाडण्याचा सर्व मिळून प्रयत्न करू एवढी खात्री. काय वाटतं आता महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण युतीने लढणार आहात, स्वबळावर लढणार आहात, कशी आपली रणनीती असेल? बघा, महापालिकेची निवडणूक लढताना मी एवढं खात्रीने सांगेन की आम्ही जेवढे लढू तेवढे मोठ्या प्रमाणात निवडून आणू. कारण निवडून येणाऱ्यालाच आम्ही तिकीट देणार आहोत, हा आमचा पहिला क्रायटेरिया. दुसरा विषय की त्यामध्ये तिकीट देताना लहान मोठा करोडपती अब्जोपती असं आमच्याकडे काही नाही. जो निवडून येईल तो लहान असो का मोठा असो त्यांना आम्ही संधी देणार. हो, भुसावळ नगरपालिकेमध्ये या ठिकाणी संजय सावकारे यांना तुम्ही धक्का दिला आहे. आता तुमच्याचकडे वाटचाल आली आहे. आगामी काळात ही वाटचाल कायम राहील, काय सांगाल? बघा, मी कोणाला धक्का दिला नाही, धक्का देणारी जनता आहे आणि त्या जनतेने त्याला धक्का दिला आहे. आणि ज्याच्यामध्ये गर्व निर्माण झाला त्याचा गर्व कधीच राहू शकत नाही, कारण ते जनता आहे. शेवटी त्याचा अधिकार आहे, तीच राजा आहे आणि राजा जो ठरवेल तोच राजा आहे, बाकी काही विषय नाही. हो, नगराध्यक्ष तुमचा आहे मात्र बहुमत त्यांच्याकडे. आगामी काळात कसा कारभार होईल, काय सांगणार? बघा, नगराध्यक्ष ज्याचा असतो त्याचंच बहुमत असतं, बाकीचं काही नसतं, कारण सर्व त्याच्याच हातात असतं. म्हणून बाकीच्या काही सर्वच गोष्टी सांगणं काही योग्य नाही. आता माहिती असेल तुम्हाला की माझे 12 निवडून आले, रात्री 19 झाले. आता मला 2 दिवस इकडे द्यायचे आहे, नाही तर 2-3 दिवसात अजून समजेल. थोडं धीरे धीरे बघा. आता तुम्हाला एक आठवण करून देतो मी की एकदा पवार साहेब आले होते आणि पवार साहेबांच्या समोर मी जाहीर सभेत सांगितलं होतं, जेव्हा 2.5 वर्षाचा कालावधी होता भुसावळ नगरपालिकेचा, तर 2 वर्षानंतर मी 6 महिने पहिले पवार साहेबांना व्यासपीठावर सांगितलं होतं की साहेब 6 महिन्यानंतर इथे आपला नगराध्यक्ष राहील. 6 महिने अगोदर सांगितलं होतं. तेव्हा मला साहेब सुद्धा म्हटले होते की 6 महिने पहिले डिक्लेअर करायचं नाही होतं. म्हटलं साहेब केलं. म्हणून अजून सांगतो, आज मी सांगतो की तुम्हाला 6 महिन्यात नाही 6 दिवसात समजेल काय काय. थोडं मला फक्त वेळ मिळाला पाहिजे. नगराध्यक्ष पदाच्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा 9 वर्षानंतर नगर परिषद महापालिकेत गेला होता. गेल्यानंतर तुम्ही म्हटलं की हे तर मी हॉल बांधला होता, आता सुरुवात मला ग्राउंड पासूनच करावं लागेल. हो, नाही, विषय असं झाला की मी जेव्हा नगरपालिकेमध्ये गेलो तर मी अचंब्यात पडलो की नगरपालिका कुठे आणून ठेवली. म्हणजे जो टेनिस हॉल बनवला होता मी, त्या टेनिस हॉलमध्ये नगरपालिका चालू आहे. इतकी चांगली जागा सोडून 9 मजली इमारत जुनी जे नगरपालिका होती तिथे मंजूर आहे आणि त्याला झाले मी 9 वर्ष आणि त्या 9 वर्षात कुदाड सुद्धा मारली गेलेली आहे. म्हणून मी काय सांगितलं, मला वाईट एक वाटलं की मी नगरपालिकेत घुसल्यानंतर पहिले एक सडेल सोफा पाहिला. सोफा पाहून मला हे झालं की नगरपालिका आहे का काय. म्हणजे असा सोफा तुम्हाला गुरांच्या ह्याच्यात बी भेटला आणि माणसाच्या ह्याच्यात. दुसरा विषय की मी मध्ये गेल्यानंतर हे सर्व पाहिलं की टेनिस हॉलमध्ये नगरपालिका चालू आहे. मी म्हटलं एवढे कॅबिन तर मी डायरेक्ट ट्रकावर घेऊन 4 दिवसात जिथे नगरपालिका होती तिथे हे करू शकतो. पण मग एवढा असताना सुद्धा आणि स्वच्छता मुळीच तिथे नगरपालिकेत सुद्धा स्वच्छता नव्हती. म्हणून म्हटलं की स्वच्छतेची सुरुवात आम्ही नगरपालिकेच्या कार्यालयापासून करू. मग स्वच्छतेची सुरुवात नगरपालिकेच्या कार्यालयापासून करू याचा अर्थ काय आहे, सर्वच विषयात माध्यमातून असा त्याचा अर्थ आहे. जळगाव महापालिकेची जबाबदारी आपल्याकडे तुम्ही स्वबळावर लढण्याची आधीच घोषणा करून टाकली ही. आता नेमकं तुमच्याकडे किती उमेदवार आहेत, कशी रणनीती आहे तुमची आता जळगाव शहराच्या महापालिकेची? का आम्ही सोबळावर लढायची घोषणा केली होती, उभाठाने बी केलेली आहे, बाकीच्यांनी बी केली आहे. परंतु माझं मत थोडा मी तेव्हा इच्छात होतो कशात,
नगरपालिकेच्या गडबडीत. तर म्हटलं मला जरा फ्री होऊ द्या, मग आपण काय असेल ते बघू. तर आता आमची चर्चा सुरू झालेली आहे. तर बघू त्या चर्चेमधून काय. आता 25शी आमची आता चर्चा झाली एवढ्यात 5 मिनिटात. आलं लक्षात. असे विविध पक्षांशी माझी चर्चा आहे भाजप सोडून. तर त्या पद्धतीने मी करणार. भाजपशी आमची कोणतीही चर्चा होणार नाही. शिवसेना शिंदेगड मी फक्त एवढंच सांगतो, भाजपशी आमची कोणतीही चर्चा होणार नाही. हो, याच्यात आणखी एक विषय असा आहे की ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणजे की बुवा जर चर्चा करायला तुम्ही तयार असाल तर आम्ही 2 पावले मागे सरकायला तयार आहोत. आपली भूमिका काय आहे? नाही, मी तयार आहे. मी तयार आहे चर्चेच्यासाठी. आणि ते 2 पाऊल मागे सरकत असतील तर आम्ही 4 पाऊल मागे सरकायला तयार. हे पाहिजे. म्हणजे आपल्याकडून महाविकास आघाडीतल्या 2 घटक पक्ष म्हणजे मोठे घटक असतात. तर एकत्र येण्यासाठी आता मग तुमच्याकडून प्रयत्न होणार आहे की तुम्ही त्यांच्या प्रयत्नांची वाट बघणार? आम्ही सर्व जे बी पक्ष असतील आम्ही सर्वांशी चर्चा करू, भाजप सोडून. आणि जसं आता तुमचं MIM असेल, उबाटा असेल, अजून कोणते पक्ष असतील, जसं आता यांच्याशी झाली, वंचितशी झाली, मनसेशी आहे, सर्वांशी आम्ही चर्चा करणार. आणि ते आम्ही सांगितलं की तुम्ही तिकीट काय घ्यायचे, कोणी किती घ्यायचे हा विषय नाही राहणार. क्रायटेरिया एक राहील की जिंकून कोणी, तो कोणत्याही पक्षाचा असो उमेदवार. तो म्हणजे तुम्ही छोटे मोठे पक्षांची मोड बांधतायत का जळगाव महापालिकेत? बिलकुल बिलकुल. लहानातला लहान पक्षाला सुद्धा संधी देऊ. हो, आज विचार केला तर दोघे ठाकरे बंधू एकत्र आले. त्याच्याबद्दल माझी काही अजून कोणाशी चर्चा नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काहीच बोलू शकत. सध्या किती उमेदवार आपल्याकडे इच्छुक आहेत? बघा, आमच्याकडे उमेदवार किती आता ते तर मी आधी बघितली मी नाही अजून. 210 फॉर्म आले, पण कोणाकोणाची आलेली ती काही मी पाहिलेली नाही. परंतु त्याच्यामध्ये मी आमच्या कार्यकर्त्यांना मिस कॉल मारलेला नंबरवर. चंद्र